विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक नवीन धडा शिकणार आहोत. हा धडा आहे महाराष्ट्रातल्या एका महान संताविषयीचा. धड्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनलवर यापूर्वी उपलब्ध असलेले व्हिडिओ नक्की बघा. धड्याचे नाव आहे संत गाडगे महाराज. तर गाडगे महाराज हे महाराष्ट्रातले एक महान संत होऊन गेले, ज्यांनी स्वच्छतेची शिकवण संपूर्ण जगाला दिली. ते भिक्षा मागण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी स्वतःसोबत नेहमी एक मडके घेऊन फिरायचे आणि या मडक्यालाच मराठी बोली भाषेमध्ये गाडगे असं म्हणतात आणि त्यामुळे त्यांना गाडगे बाबा म्हणून लोक ओळखायला लागले. गावोगावी जाऊन ते कीर्तन करायचे. आपल्या अभंगामधून, कीर्तनामधून त्यांनी स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला. ज्या गावामध्ये ते जात असत तेथील मंदिर, आजूबाजूचा परिसर आणि गाव झाडून स्वच्छ करून ते कचरा काढत असत. अशा या महान संताविषयीची माहिती आपण आज या पाठातून बघणार आहोत. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का? नेम द सँट्स फ्रॉम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील संतांची नावे तुम्हाला माहीत आहेत का? तर महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मीराबाई, संत सावता महाराज, संत जनाबाई, संत बहिणाबाई असे अनेक संत होऊन गेले. सोशल वर्क, स्टोरीज ऑफ सँट्स म्हणजे संतांनी केलेले सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्य किंवा स्टोरीज म्हणजे त्यांच्या कथा तुम्हाला माहीत आहेत का? तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. त्या संतांनी वेगवेगळे सामाजिक कार्य केले. आपल्या अभंगामधून वेगवेगळ्या शिकवणी दिल्या. आपल्या आचरणामधून लोकांमध्ये चांगली मूल्य रुजवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इम्पॉर्टन्स ऑफ द क्लीनलीनेस इन आवर लाईफ. इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व, क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता, इन आवर लाईफ म्हणजे आपल्या जीवनामधलं, आपल्या जीवनामधील स्वच्छतेचे महत्त्व. तर आपल्या जीवनामध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. जर आपण स्वच्छता ठेवली तर आपले आरोग्य चांगले राहते. आपले घर, आपला परिसर, आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. रीड अँड डिस्कस. रीड म्हणजे वाचणे आणि डिस्कस म्हणजे चर्चा करणे. वाचा आणि चर्चा करा. संत गाडगे महाराज वॉज अ ग्रेट सेंट अँड सोशल रिफॉर्मर फ्रॉम महाराष्ट्र, इंडिया. इंडिया म्हणजे भारत. भारत देशातील महाराष्ट्र या राज्यातील संत गाडगे महाराज हे एक महान संत होते. आणि सोशल रिफॉर्मर, सोशल म्हणजे सामाजिक, रिफॉर्मर म्हणजे सुधारणा करणारे. संत गाडगे महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि सामाजिक सुधारक होते. ही वॉज बॉर्न म्हणजे जन्मले ऑन 23 फेब्रुवारी 1876. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 या दिवशी ॲट शेंडगॉन विलेज इन अमरावती डिस्ट्रिक्ट. अमरावती जिल्ह्यामधील, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, अमरावती जिल्ह्यामधील शेंडगाव या एका विलेज म्हणजे खेडेगावामध्ये त्यांचा जन्म झाला होता. हिज नेम वॉज डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. ही स्पेंट हिज होल लाईफ टू हेल्प टू पुअर पीपल. ही स्पेंट म्हणजे घालवणे. हिज होल लाईफ, होल म्हणजे संपूर्ण, लाईफ म्हणजे आयुष्य किंवा जीवन. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे टू हेल्प टू पुअर पीपल, पुअर म्हणजे गरीब, गरीब लोकांच्या मदतीसाठी, गरीब लोकांच्या सेवेसाठी त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य घालवले. ही बिलीव्ड इन इक्वॅलिटी अँड काइंडनेस. बिलीव्ड म्हणजे विश्वास ठेवणे किंवा विश्वास असणे. इन इक्वॅलिटी, इक्वॅलिटी म्हणजे समानता अँड काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. दयाळूपणा आणि समानतेवर त्यांचा विश्वास होता. ही स्पोक अगेन्स्ट, स्पोक म्हणजे बोलणे, अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध. ही स्पोक अगेन्स्ट ब्लाइंड फेथ. ब्लाइंड म्हणजे अंध आणि फेथ म्हणजे श्रद्धा, अंधश्रद्धा. सुपरस्टिशन्स म्हणजे चुकीच्या समजुती किंवा भ्रामक समजुती. अँड कास्ट
डिस्क्रिमिनेशन म्हणजे जातीभेद. ते नेहमी अंधश्रद्धा, चुकीच्या समजुती आणि जातीभेदाच्या विरुद्ध आवाज उठवत राहिले. ही आस्क पीपल टू गिव्ह अप बॅड सोशल प्रॅक्टिसेस. ते लोकांना नेहमी सांगत, गिव्ह अप म्हणजे सोडून देणे, बॅड म्हणजे वाईट, सोशल प्रॅक्टिसेस म्हणजे सामाजिक प्रथा. ते लोकांना नेहमी वाईट सामाजिक प्रथा सोडून देण्याचा उपदेश करत असत. संत गाडगे महाराज लिव्ड अ व्हेरी सिम्पल लाईफ. लिव्ड म्हणजे जगले. संत गाडगे महाराज हे एक खूप साधे आयुष्य जगले. ही बिलीव्ड इन सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सिम्पल म्हणजे साधे, लिव्हिंग म्हणजे राहणे, अँड हाय थिंकिंग, हाय म्हणजे उच्च, थिंकिंग म्हणजे विचार. त्यांनी नेहमी साधी राहणी आणि उच्च विचारसरणीवर विश्वास ठेवला. ही एम्बिब्ड गुड व्हॅल्यूज थ्रू सॉंग्स अँड स्पीचेस. एम्बिब्ड म्हणजे रुजवणे, गुड व्हॅल्यूज म्हणजे चांगले विचार किंवा चांगले संस्कार, थ्रू म्हणजे च्या माध्यमातून, सॉंग्स अँड स्पीचेस, सॉंग्स म्हणजे भजन आणि स्पीचेस म्हणजे कीर्तन किंवा भाषण. त्यांनी आपल्या अभंगामधून आणि कीर्तनामधून नेहमी चांगले विचार लोकांमध्ये रुजवले. ही taught people honesty, kindness and lending a helping hand to others. He taught, टीच म्हणजे शिकवणे आणि टीचचा हा भूतकाळ आहे. टॉट म्हणजे शिकवले. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, काइंडनेस म्हणजे दयाळूपणा, अँड लेंडिंग अ हेल्पिंग हँड म्हणजे मदतीचा हात पुढे करणे, टू अदर्स म्हणजे इतरांसाठी. त्यांनी लोकांना नेहमी प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि इतरांसाठी मदतीचा हात पुढे करण्यासाठी शिकवले. ही ऑलवेज सेड, ऑलवेज म्हणजे नेहमी, दॅट क्लीनलीनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते नेहमी म्हणायचे की क्लीनलीनेस म्हणजे स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे. ही हिमसेल्फ क्लीन विलेजेस, टेम्पल्स अँड पब्लिक प्लेसेस अँड सेट अँड एक्झाम्पल. ही हिमसेल्फ म्हणजे ते स्वतः, विलेजेस म्हणजे गावे, टेम्पल्स म्हणजे मंदिरे, अँड पब्लिक प्लेसेस म्हणजे सार्वजनिक ठिकाणे. ते स्वतः हातात झाडू घेऊन गावे, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करायची. अँड सेट अँड एक्झाम्पल आणि एक वेगळं उदाहरण त्यांनी घालून दिलं. ही बिलीव्ड दॅट क्लीनलीनेस मेक्स आवर बॉडी अँड माइंड पीसफुल म्हणजे शांत. स्वच्छतेमुळे आपले शरीर आणि आपले मन शांत राहते, या गोष्टीवर त्यांचा विश्वास होता. ही इनकरेज्ड चिल्ड्रन टू गो टू स्कूल. इनकरेज्ड म्हणजे प्रोत्साहन दिले, चिल्ड्रन म्हणजे मुलांना. त्यांनी मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. ही हेल्प बिल्ड स्कूल्स. बिल्ड म्हणजे बांधणे, स्कूल्स म्हणजे शाळा, हॉस्टेल्स म्हणजे वसतिगृह, अँड प्लेसेस म्हणजे निवारा किंवा जागा, फॉर पुअर पीपल टू स्टे. गरीब लोकांना राहण्यासाठीच्या जागा. त्यांनी शाळा, वसतिगृह आणि गरीब लोकांना निवारा करण्यासाठी मदत केली. ही डिड नॉट कीप मनी फॉर हिमसेल्फ. मनी म्हणजे पैसे. ही डिड नॉट कीप म्हणजे ठेवणे. ही हिमसेल्फ म्हणजे स्वतःसाठी. त्यांनी स्वतःसाठी पैसे राखून ठेवले नाही. ही लिव्ड ओनली टू सर्व पीपल. ते फक्त लोकांच्या सेवेसाठी जगले. पीपल फ्रॉम ऑल रिलिजन्स म्हणजे धर्म, अँड कास्ट्स म्हणजे जाती, रिस्पेक्टेड हिम. रिस्पेक्टेड म्हणजे आदर करणे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांचा आदर केला. संत गाडगे महाराज डाईड म्हणजे मरण पावणे, ऑन 20 डिसेंबर 1956. 20 डिसेंबर 1956 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. इव्हन टुडे पीपल रिमेंबर म्हणजे आठवणे, हिम फॉर हिज सोशल वर्क अँड गुड टीचिंग. सोशल वर्क म्हणजे सामाजिक कार्य आणि गुड टीचिंग म्हणजे चांगली शिकवण. आजही त्यांची चांगली शिकवण आणि त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी लोकांना ते आठवत राहतात.
विद्यार्थी मित्रांनो, संत गाडगे महाराजांविषयीची आणखी काही माहिती तुम्ही जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करा आणि या धड्यामधील प्रश्नोत्तरांसाठी आपला पुढचा व्हिडिओ नक्की बघा.